नमस्कार. आज दिनांक 19 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओमधील प्रश्नांच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी तसेच MPSC आणि सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या परीक्षांसाठी चालू घडामोडींचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच सारखे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत बुद्धिबळ या खेळासाठी अर्जुन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 नुकतेच जाहीर झाले आणि या अंतर्गत बुद्धिबळ या खेळासाठी विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता हे झाले 2 अर्जुन पुरस्कार. कोणाला मिळाले? विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख. कशामध्ये? बुद्धिबळमध्ये. तर मित्रांनो, 2025च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये एकूण 17 अर्जुन पुरस्कार दिले गेलेले आहेत. यावर देखील प्रश्न येऊ शकतो किंवा जर तुम्ही गट क साठी तयारी करताय तर विधान येऊ शकतं की यावर्षी बुद्धिबळ या खेळासाठी 2 अर्जुन पुरस्कार दिले गेले, तसेच यावर्षी एकूण 17 अर्जुन पुरस्कार दिले गेले. यापैकी योग्य विधान ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न गट क ला येतात. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2. नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा काय लिहिलंय, प्रशिक्षक, आणि प्रशिक्षक म्हटलं काय मिळतो? द्रोणाचार्य पुरस्कार मिळतो. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार सामान्य श्रेणी हा जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आहे तो NGO ला दिला जातो. म्हणजे काय? ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या संस्थांना दिला जातो. आणि मित्रांनो, यावर्षी हा पुरस्कार आहे तो आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे यांना जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. गजगौरव पुरस्कार 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या ठिकाणी पहा, गजगौरव सोहळा 2026 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता यासंबंधी बेसिक माहिती काय आहे? आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेला होता. 12 ऑगस्ट हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? तर जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा करतो. आणि याच धर्तीवर 13 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी गजगौरव पुरस्कार 2026 पार पडलेले आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? या पुरस्काराची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 राज्यात कधीपासून अधिकृतपणे लागू होणार आहे? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 म्हणजे महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट 2026 आहे तो या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या दिवसापासून म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, 28 ऑगस्ट 2026. प्रश्न क्रमांक 6. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसी हा आंतरराष्ट्रीय महोत्सव 5 व 6 सप्टेंबर 2026 रोजी कोठे आयोजित केला जाणार आहे? या ठिकाणी पहा, ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसी हा जो आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे तो 5 ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. कुठे पडणार आहे? तर मुंबईमधील ताजमहाल पॅलेस या ठिकाणी पार पडणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? मुंबईमध्ये पार पडणार आहे. डिटेलमध्ये विचारलं तर ताजमहाल पॅलेस. ठीक आहे. आता मित्रांनो, हा जो आहे तो कोणातर्फे घेतला जाणार आहे? तर हा ब्रिक्स देशांचा आहे. कोणत्या? ब्रिक्स देशांचा आहे. आणि ब्रिक्स म्हणजे काय आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सलग पाहतोय. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. वाळवंट थीम असलेली पहिली नाईट सफारी भारतात कोठे तयार केली जाणार आहे? या ठिकाणी पहा, वाळवंट म्हणजे डेझर्ट थीम असणारी भारतातील पहिली नाईट सफारी आहे ती गुजरात या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, गुजरात. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. जागतिक हेलियम दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, जागतिक हेलियम दिन किंवा वर्ल्ड हेलियम डिस्कव्हरी डे
दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी आहे. आता याचं कारण काय आहे? कारण 18 ऑगस्ट 1868 या दिवशी जूल जन्सेन यांनी हेलियमचा शोध लावलेला होता, म्हणून याचं उत्तर 18 ऑगस्ट असणार आहे. 18 ऑगस्टला आपण दरवर्षी जागतिक हेलियम दिवस किंवा वर्ल्ड हेलियम डिस्कव्हरी डे साजरा करतो. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 9. 1868 मध्ये हेलियमचा शोध लावताना खगोलशास्त्रज्ञ जूल जन्सेन यांनी भारतातील कोणत्या ठिकाणाहून सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले होते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? जूल जन्सेन यांनी हेलियमचा शोध लावला. कधी? 18 ऑगस्ट 1868 ला. आणि मित्रांनो, त्यांनी हे निरीक्षण कुठून केलं? तर हे त्यांनी निरीक्षण केलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग या किल्ल्यावरून, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, विजयदुर्ग, महाराष्ट्र. आता या ठिकाणी पहा, हेलियमचा शोध जूल जन्सेन यांनी कुठे लावला? तर सूर्याच्या पृष्ठभागावर. आणि मित्रांनो, यांनी सूर्यग्रहणाचं निरीक्षण कुठून केलं? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग या किल्ल्यावरून केलं. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एक्सपोर्ट वर्ल्ड कप म्हणजे EWC बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? या ठिकाणी पहा, ई स्पोर्ट्स, माफ करा, एक्सपोर्ट्स नाहीये, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. नमस्कार, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण PDF A to Z मराठी व्याकरण. या PDF मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे PDF पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची. आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या PDF नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्टमध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा, या PDFचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचे सॅम्पल PDF पाहता येईल आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 11. नॅशनल नॉन प्रॉफिट डे कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, जगभरातील NGOना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 17 ऑगस्ट हा दिवस आहे तो नॅशनल नॉन प्रॉफिट डे म्हणून साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. पारीछा धरण कोणत्या राज्यात आहे, ज्याला नुकताच जागतिक वारसा सिंचन टॅग मिळालेला आहे? आता या ठिकाणी पहा, पारीचा धरण याला काय मिळाला? जागतिक वारसा सिंचन टॅग मिळाला. आणि हे कुठं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या नदीवर आहे? तर बेतवा नदीवर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पारीचा धरण उत्तर प्रदेश राज्यामधील झाशी या ठिकाणी बेतवा नदीवर आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. वृक्षांच्या संरक्षणासाठी अलीकडेच कोणत्या 2 राज्यांनी वृक्ष संरक्षण विधेयक 2026 ला मंजुरी दिली आहे? या ठिकाणी पहा, पंजाब आणि राजस्थान या 2 राज्यांनी वृक्ष संरक्षण विधेयक 2026 ला मंजुरी दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सर्वाधिक संख्या आहे ती भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये, म्हणजे आपल्या राज्यामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या राष्ट्रपतींच्या शौर्य पदकांमध्ये देशात सर्वाधिक 141 शौर्य पदके कोणत्या राज्याला मिळालेली आहेत या ठिकाणी पहा. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत जाहीर झालेल्या राष्ट्रपतींच्या शौर्य पदकांमध्ये देशातील सर्वाधिक 141 शौर्य पदके आहेत ती कोणत्या राज्याला मिळाली, तर ही छत्तीसगड या राज्याला मिळालेली आहेत. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे. आता मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर आहे. एकूण पदक किती जम्मू काश्मीरकडं? 38. आणि मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात किती आहेत? 20 पदकं आहेत. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याला एकूण किती अग्निशमन शौर्य पदके मिळालेली आहेत? मित्रांनो महाराष्ट्र राज्याला एकूण 13 अग्निशमन शौर्य पदके मिळालेले आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये एकाच स्पर्धेत 4 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली महिला धावपटू कोण ठरली आहे या ठिकाणी पहा. एमी हंट या ब्रिटनच्या आहेत. कुठल्या आहेत? ब्रिटनच्या आहेत. आणि मित्रांनो त्यांनी युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 100 मीटरमध्ये, 200 मीटरमध्ये, त्यानंतर 400 मीटर रिले, मिक्स्ड 400 मीटर रिले याच्यामध्ये या चारही प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. अशा प्रकारे 4 सुवर्ण पदक एकाच स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला धावपटू ठरलेल्या आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या प्रकारामध्ये? 100 मीटर, 200 मीटर, त्यानंतर 100 × 4 म्हणजे 400 मीटर रिले आणि नंतर 100 × 4 मिक्स्ड रिले. ठीक आहे. यामध्ये या स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली या ठिकाणी पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी एकूण 78 शौर्य पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत भारताच्या हर्षवर्धन सदगीरने कोणते पदक जिंकले? आता या ठिकाणी पहा जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धा म्हणजे वर्ल्ड ट्रेडिशनल रेसलिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भारताच्या हर्षवर्धन सदगीरनं कांस्य पदक जिंकलेलं आहे, म्हणजे 3रा क्रमांक मिळवलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. मैत्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? आता मित्रांनो काल आपण याच्यावर प्रश्न पाहिलाय. मैत्री हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 20 आणि उत्तर असं कमेंट करून सांगा. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रमंडल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? या ठिकाणी पहा कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकलेले आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. देशातील पहिले अमृत स्पर्श न्यूरो ऑन्कोलॉजी रिहॅबिलिटेशन सेंटर कोठे सुरू झाले आहे? या ठिकाणी पहा देशातील पहिले अमृत स्पर्श न्यूरो ऑन्कोलॉजी रिहॅबिलिटेशन सेंटर आहे ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23. इंडिया मेरीटाईम अवॉर्ड 2026 मध्ये बेस्ट पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आता या ठिकाणी पहा कांडला बंदर तुम्हाला माहित आहे. कांडला बंदर या बंदराला बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो या बंदराचं नवीन नाव काय आहे? दीनदयाल पोर्ट प्राधिकरण म्हणजेच गुजरातमधील कांडला बंदर. आणि मित्रांनो या बंदराला 2026 चा बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 24. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण किंवा उद्घाटन कोठे झाले? या ठिकाणी पहा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचं अनावरण आहे ते राजस्थानमधील चित्तोडगडमधील निंबाहेडा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25. ब्रिटनच्या पंतप्रधानांचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे? या ठिकाणी पहा ब्रिटनचे पंतप्रधान सध्या कोण आहेत? अँडी बर्नहॅम आहेत. आणि मित्रांनो यांचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या गौतम रंगराजन यांची निवड झालेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले 25 प्रश्न समाप्त होत आहेत. आता तुम्ही 20व्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 20वा प्रश्न आठवत नसेल तर जाऊन पहा आणि त्याचं उत्तर कमेंट करून सांगा. त्यासोबतच पहा जर तुम्हाला याच सारखे आणखी व्हिडिओ पाहायचे आहेत आणि चालू घडामोडींचा सराव
पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC सारख्या परीक्षांसाठी करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.